जालन्यात शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये विकास कामांवरून काल चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला। आम्ही आमच्या पद्धतीने विकासाच्या कामाला गती देत असून काही लोक आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतायत। सरकार आमचं विकास कामांना निधी आम्ही आणणार आणि दुसरीच लोक बॅनर लावून मेडिकल कॉलेज आम्ही आणलं असं सांगतायत, असा आरोप भर सभेमध्ये अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांचे नाव न घेता केला आहे। खरं तर सरकार आमचं आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी या संपूर्ण विकासाच्या कामाला गती देऊ लागलेलो आहे। परंतु काही लोक निश्चितपणे फंट्या मारायचं काम करू लागलेले आहेत। काही लोक जे काही केलं नाही अशा पद्धतीनं विकास हा आम्ही करू लागलो असा खोटा नाटा आमचे व्हॉट्सअप चेकअप करून या ठिकाणी दाखवण्याचा खोटा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करू लागलेली। मला एक साधा प्रश्न पडतो की सरकार आमचं आहे, सरकार आमच्या विचाराचं आहे आणि कोणीतरी उठतो आणि बोर्ड लावतो की मेडिकल कॉलेज आम्ही आणलं। हे कधी काही इतिहासात शक्य आहे का? हे ज्याचं सरकार नाही आणि तुमचं सरकार असताना तुम्हाला दिवे लावता आले नाही, तुमचं सरकार असताना तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही, हे दादानी आम्ही प्रयत्न करून हे मेडिकल कॉलेज जालन्याला आणलं आणि खोटं श्रेय या ठिकाणी काही लोक मंडळी या ठिकाणी घेऊ लागलेली। आता त्यांनी सांगितले की बाबा काही दाढीवाला जागेमध्ये अडचण होऊ लागला, अरे आम्ही जे कॉलेज आणलं दादाने आम्ही, आणि आम्ही कशासाठी अडचण या ठिकाणी आणू? जगाच्या पाठीवर असं कुठं होतं का विरोधी पक्षाला अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज मिळेल, विरोधी पक्षाचा माणूस प्रयत्न करतो त्याला मेडिकल कॉलेज मिळेल? ह्या सर्व फंट्या मारायच्या गोष्टी आहेत, खोटं बोलायचं। दुसरीकडे अर्जुन खोतकर यांच्या टीकेला काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले। खोतकरांवर पलटवार करत असताना ते म्हणाले की अर्जुन खोतकर हा 20 वर्ष आमदार तर 10 वर्ष मंत्री होता, पण या 20 वर्षात याला त्याच्याच घरासमोरील नाल्याचे काम करता आलं नाही। तो काम करत नाही म्हणून लोकांनी त्याला 26,000 मतांनी पाडलं असून मी आधीही विकास केलाय, पुढेही विकास करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। मला हे सांगा, जालन्यात जेवढे पुढारी असेल त्यांनी कोणी मेडिकलची मागणी केली का? कोणी एक? आणि राहिला काय नाव त्याचा, तो अर्जुन खोतकर, तो 20 वर्ष आमदार होता, त्यावर 10 वर्ष मंत्री होता, त्याच्या घरासमोरचं नाला आता बरोबर करू शकत नाही तो। ही आता आपला जून जुलै नंतर जे पाऊस पडेल ना तेव्हा बघा त्याच्या घरात केवढं पाणी असतं। म्हणजे घराचा नालाही 20 वर्षात करू शकत नाही, कोणतंही काम केलं। मला सांगा, एखादा मंदिरमध्ये हायमाक्स लावला का, एखादा मस्जिदमध्ये लावला का, एखादा कब्रस्तानमध्ये लावला का? दाखवा ना मला। एखादा साधा सिमेंटचा रोड केला का त्यांनी? आणि स्वतःच्या ज्या तो जिथं राहतो त्या भाग्यनगरमध्ये तिथं आम्ही काम करतो, त्याचं काही काम नाही। त्याला मला दाखवा त्याच्या 10 वर्षात आमदार मंत्री असताना 10-20 वर्ष आमदार असताना एखादा काम, एखादा सिंगल काम दाखवा, एखादा काम। और तो काम करत नाही म्हणून लोकांनी त्याला 26,000ने पाडलं ना। आणि पाणी मी आणलं, तुम्हाला आणखीन सांगतो मेडिकल कॉलेज मी आणलं। आता आणखीन एक तुमच्या वाद्याने सांगतो की आता हातवणचा डॅम होऊ लागला, त्यात म्हणे जालन्याला पाणी आणणार मीच आहे आणि एक विद्यापीठ जालन्याला मी आणणार। आणि सरकार कोणाचे असो, हम तो शीशे से पत्थर को तोडने वाले लोग आहे। आम्हाला काय, आम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय होतं। यांच्यासारखं नाही। याने जेवढे उद्घाटन, आता याने ते कळवंचीचे पूलचे आतापर्यंत 100 नारळ फोडले, केलं का? मी केलं। या त्या गाव कोणतं सावंत, सामनगाव, 100 फोडला नारळ, झालं का? नाही झालं। या इलेक्शन 2019च्या अगोदर इलेक्शन लागण्याचे 2 महिने पूर्ण मतदारसंघात नारळ फोडलं, झालं का? नाही झालं। साळेगाव, जेव्हा हा शिवसेना उद्धव ठाकरे सोबत होता त्याने उद्धव ठाकरेचे असे उद्घाटन केलं गाळेसारेवर, रोड झाला, ते आता होतोय। अरे मी करतोय काम, काम करावं लागतं आणि त्याला डोकं लागतं। सर्वात मोठा शासनाच्या तिजोरीतून पैशाने डोकं लागतं। याला काय करतं? एक काम दाखव। उगाच आता काय मेडिकल कॉलेज येणार, 100% होणार। आता त्याची फिल्म जळू लागली, आता तो निवडणूकमध्ये उभा राहण्याचा त्याचा मुद्दाच काय आहे त्याच्याकडं? मी तर विचारणार, चल दाखव, तू बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर, नाही तर हा मी दाखवतो मी काय। या दोन्ही नेत्यांच्या कलगीतुऱ्यात जालन्याचा विकास हा मुद्दा प्रामुख्याने मांडला जात असून कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि प्रत्यक्षामधील काम यामधील फरक ओळखून जालनेकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे येणाऱ्या निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे।